सध्या वनतारामध्ये गेलेल्या माधुरी हत्तीनीला परत आणण्यासाठी खूप प्रयत्न सुरू आहेत। अनेक लोक भावनिक होत माधुरीला परत कोल्हापूरला आणलं गेलं पाहिजे असं देखील म्हणतायत। पण असं असताना सध्या काही लोक माधुरीसाठी वनताराच योग्य असल्याचं म्हणतायत। पण यामागे नक्की काय कारण आहे ते जाणून घेऊयात। वनतारामध्ये माधुरीचं मोठ्या आनंदात फुलांची उधळण करत स्वागत करण्यात आलं। तर वनतारामध्ये आल्यानंतर माधुरीची तपासणी देखील केली गेली, ज्यात तिच्या पायाच्या काही हाडांमध्ये छोटे मोठे फ्रॅक्चर्स असल्याचं समोर आले। या सोबतच दोन्ही गुडघ्यांवर वेदनादायक सूज सारख्या दीर्घकालीन पायाच्या समस्या उघड झाल्या असून माधुरीला संधिवात असल्याचं दिसून आलंय। या सोबत माधुरी सातत्याने तिचं डोकं खालीवर हलवताना दिसते, ज्यातून ती काहीशी अस्वस्थ असून यामागे इतर हत्तींपासून माधुरी खूप काळ वेगळी राहत असल्याने आलेलं एकटेपण असू शकतं असा अंदाज आहे। एकूणच सध्या शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या माधुरीची अवस्था योग्य नसल्याचं दिसून येते। पण वनतारामध्ये माधुरीची उत्तमरित्या काळजी घेतली जाईल, तिच्यावर योग्य ते उपचार होतील, तसेच वनतारामध्ये असलेल्या इतर हत्तींसोबत त्यांच्या कळपात राहून माधुरीचं एकटेपण सुद्धा दूर होईल असं काही जणांचं म्हणणं आहे। त्यामुळे कायमस्वरूपी का होईना पण तब्येत बरी होईपर्यंत तरी माधुरीचं वनतारामध्ये राहणंच योग्य ठरेल असं म्हणतायत। तर यावर तुमचं मत काय? तुमच्या मते माधुरी कुठे राहायला हवी, वनतारामध्ये की कोल्हापूरमध्ये? ते कमेंट करून नक्की सांगा आणि ऑनलाईन नेताच्या सर्व प्लॅटफॉर्मला नक्की फॉलो करा आणि सबस्क्राईब देखील करा।